रामकृष्ण हरी मित्रांनो आणि तुमचा लाडका पप्या. आणि मित्रांनो आपण आहे सेलम मध्ये म्हणजे तामिळनाडू मध्ये आणि आपल्याला जायचं चेन्नईला गाडी लोडिंग करण्यासाठी. आणि आपल्याला मस्त की आमचे मामा भेटले. मामाने आपल्याला डायरेक्ट मॉन्स्टर पासला डायरेक्ट गाडी डायरेक्ट हवे दूरच. आणि मग काय गाडी मस्त की निघालं जरा यार्डमध्ये आलं, या गाडीवर लोडिंग केली जरा ऍक्सिडेंट आणताना गाडी पण जरा मग काय मी जरा सर्वे बिर्वे केला जरा मग डायरेक्ट एंट्रीला. मग मामा काय चिवडा बिवडा खात होतं, म्हणलं चला आपण चिवडा खाऊया. मामा जरा होती जरा बॅलन्स मध्ये जरा. मग काय जरा म्हणलं आपल्या गाड्यांचं पण जरा म्हणलं जरा लोक दाखव कस काय जरा गाड्या भिंगरी करतात बघा. नाद करते काय एकदम भारी एकदम वातावरण आणि गाडीचं एकदम क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर. रोज म्हणलं आपलं शूट करतो म्हणलं जरा आज गाडीचं पण जरा शूट करावं म्हणलं. एकदम खतरनाकच आणि कसं एकदम भारीच वाटतं का नाही. राम राम मंडळी. म्हणलं जरा 90 प्यायची जरा म्हणलं. डाळा मला मी 90 बनवतो आज आणि डाळा 90 बनवली तर असं काय क्वालिटी आता आम्हाला पेल्यावर कळलं ना क्वालिटी क्वांटिटी कसं काय आम्ही सांगतो तुम्हाला. आणि मामाने एक जुगाड केले. मामा काय जुगाड केले सांगा बरं जरा तुम्ही. कप्पा नव्हते पण मग आम्ही जुगाड केलं आणि मग कापून याच्यात टाकला. मामा जरा बिचकाच्याच बोलायचा. बिचकायचं काय लाजायचं नाही मित्रांनो. हाय ते दाखवायचं, हाय ते बोलायचं मित्रांनो. आणि तुम्हाला सांगू आमच्याकडं हे जरा आम्ही काय रेड बोल जरा हे आमचे डबडे मारित असतो आम्ही डेली. आणि याला म्हणलं जरा हे आपलं या गोष्टी सगळ्या अशात जपून ठेवी जा म्हणजे आपले कामाला येतात. मग आम्ही कपांचा उपयोग आज असा केलेला आहे. चला तर दादा क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे. पण गलासच लय डेंजर आहे. आमचा गलास एवढा तापलाय ना ते च्या गारे आतमध्ये पण गलास नाही तापलाय. तुम्हाला सांगतो काहीतरी जुगाड करावं लागत काही ना काही. बाटले राम राम मंडळी. इथं आबा शेट मस्त की आमच्या चपाती वगैरे बनवतात ते. कारण तुम्हाला सांगतो रोज आम्हाला आहे ना बारा इडली डोसा खाऊ बारा आमची बारा डोसाची डोशावानी झाली आमची गमत. कारण त्याच्यामुळे मग आबा शेट म्हणले जरा आज आपण चपाती बिपात्या बनवूया. तुम्हाला जरा चपात्या बनवून खाऊ घालतो आज. आणि आबा शेटने मनावर घेतल्यामुळे जरा आम्हाला बरं वाटतंय. आणि पाहू शकता आबा शेटने एकदम चपात्या अशा गोल एकदम तुम्ही लेडीज पण अशा बनवणार नाही तशा आबा शेट चपात्या आमचे बनवतात रे. आबा शेट काय म्हणता तुम्ही याच्यावरती. काय नाही म्हणत ते डोसे पिसे खाऊन लई कटरा आता म्हणून म्हणलं जरा चपात्या खावात म्हणलं जरा गावाकडे नाही का हा एकदम कडक. आणि खरंच चपात्या एकच एकदम कडक म्हणजे कडकच आहे. आणि एकदम बघा ना तुम्ही गोल म्हणजे एकदम गोलच आहे. नाद करते काय बाई पण बोलू शकत नाही. मामा काय म्हणता तुम्ही याच्यावरती. आणि मामानी भाजीचं मनावर घेतलेलं आहे ते पाहू शकते. भाजी भाजी म्हणजे एक नंबर असं कोड्याचं बनवलेलं मामानी एक नंबर. खाऊ कटाळा आलेला आहे त्याच्यामुळे म्हणलं आज झणझणीत चरचरीत भाजी बनवूया आणि मस्त खाऊया गावच्या म्हणे एकदम. हा कस काय भाजी बिजी कस काय एकच नंबर. गाडीने बार चुरून रट्टा चालवला आहे. मामाने जरा मनावच घेतलंय एकदम पार चुरून बिरूनच कार्यक्रम राबवलाय. घरच्यावानी जरा घरच्यावानी जेवण झालं पाहिजे. रगील खायचं रगील राहायचा. रगील खायचा. मामाने जरा बारीकच पडत होती जेवायला. परत जरा आता मामाचं शरीर दृष्टीने जरा लागतंय तेवढं. त्याशिव मजा आहे काय त्याशिव मजा आहे काय. हे बी त्यांच्याच गावाला येतो. हेच अन्न चांगलं आहे असं खायला. त्यांच्याच गावाला येतो.